भन्नाट चवीची चिकन चिली तुम्हाला पण बनवायची आहे का? तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी इथे अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे. ते असं लांब लांब कापून आणलेलं आहे. चिकनवाल्याला सांगितलं ना तर चिकनवाला आपल्याला असं लांब लांब कापून देतो. हे बघा, आपण आज चिकन चिली बनवणार आहोत. इथे मी चिकन धुवून वगैरे घेतलेलं आहे. आता यामध्ये लागणारी सामग्री दाखवते. आता सर्वात अगोदर आपण एक अंड फोडून टाकायचं. पडलं 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 पडलंच. आणि आता ह्या अंड्यामध्ये आपल्याला काही बेसिक पावडर मसाले टाकायचे आहेत. इथे मी व्हाईट पेपर पावडर घेतलेली आहे, लाल तिखट, किचन किंग गरम मसाला, पाव चमचा हळद आणि अगदी थोडीशी काळी मिरी पावडर आहे. हे बघा, आणि चवीनुसार मीठ. ती झाकली गेली आहे ना म्हणून. हे सर्व साहित्य टाकून व्यवस्थित त्याला आपण एक वेळा असं हलवून घ्यायचं. आता यामध्ये आपण अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची. त्याला सुद्धा व्यवस्थित असं हा मिश्रणात मिक्स करून घ्यायचं. हे असं यासाठी करायचं मैत्रिणींनो की मीठ विरघळलं गेलं पाहिजे यासाठी. आता आहे ना, अगदी चिमूटभर फूड कलर घेतलेला आहे. हा अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचा असला तर टाकू शकता, नाही टाकला तरी सुद्धा काही हरकत नाही. हॉटेलमध्ये हा फूड कलर टाकला जातो म्हणून मी सेम हॉटेल स्टाईल बनवून दाखवत आहे तुम्हाला. आता आपण अर्धा लिंबू घेतलेला आहे, तो व्यवस्थित असा पिळून घ्यायचा. त्याच्या बिया काढून टाकायच्या. बिया पडल्या आहेत त्याच्यात, त्या काढून टाकते मी. मम्मीने सगळ्या बिया काढून टाकल्या आहेत. आता जर तुमच्याकडे विनिगर असला आणि विनिगर टाकला तरी सुद्धा चालू शकतो. शक्यतोवर आम्ही लोक हॉटेलमध्ये लिंबाचा रस किंवा विनिगर दोघांपैकी एक कुठलंही टाकलं तरी सुद्धा चालतं. आता आपण जे हे बोनलेस चिकन आहे ना, हे सगळे ह्याच्यात मॅरिनेट करून घ्यायचे. हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित सर्व चिकनला आपण जो मसाला तयार केलेला आहे तो लागला की चिकन खायला पण खूप छान लागतं. आणि नंतर त्यावर आपण 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेत आहे. 3 चमचे हा मैत्रिणींनो. आपल्या घरात जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना, तो 3 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 3 चमचे मैदा हे टाकून आपण हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याच्यावर एक पातळ अशी लेयर यावी यासाठी. तुमच्याजवळ जर वेळ असला तर हे मिश्रण अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करून ठेवून द्यायचं. हे बघा, आपण घेतलेली सर्व सामग्री या चिकनला व्यवस्थित अशी लावून झालेली आहे. आता मी हे ताबडतोब करत आहे. इथे मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल कितपत गरम हवं आहे ना, हे मी तुम्हाला दाखवते मैत्रिणींनो. हे बघा, अशा पटकन बुडबुड्या यायला पाहिजे. असं मोठे मोठे जास्त नाही टाकायचे. असं सगळं मम्मीने पॅन मध्ये टाकून घेतलेलं आहे. 3-4 मिनिटात चिकन मस्तपैकी शिजलं जातं. वरून अगदी कुरकुरीत, आतून एकदम ज्युसी. असं मस्तपैकी आपण त्यांना तळून घेऊया. असं मस्तपैकी मम्मीने तळून घेतलेलं आहे. आता मम्मी याला याच्यावर काढून घेते. अरे वा, चिकन बघूनच तोंडाला पाणी सुटलंय. तुम्ही आहे असं सुद्धा खाऊ शकता. आणि बाकीचे पण आपण चिकन तळून घेऊया अशाच प्रकारे. आता हे बाकीचं पण सर्व चिकन आपण काढून घेऊया.
मी पॅनमधलं तेल काढून घेतलेलं आहे आणि आता आपण चिकन चिल्लीची ग्रेव्ही बनवणार आहोत. त्यासाठी काय काय सामग्री लागते ती दाखवते. थोडासा कोबी, शिमला मिरची, एक हिरवी मिरची आहे ती ओबडधोबड कापून घेतलेली आहे, थोडी कोथिंबीर, एक कांदा, त्याच्या पाकळ्या अशा वेगळ्या करून घेतलेल्या आहेत आणि आलं लसूण चॉपरमधून चॉप करून घेतलेलं आहे. आणि आपल्याला लागणार आहे सोया सॉस, चिली सॉस, टमॅटो केचप आणि कॉर्नफ्लॉवर. सर्वात अगोदर आपण आलं लसूण मस्तपैकी तेलावर फ्राय करून घ्यायचं. ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आलं लसूण. नंतर ह्याच्यात जाणार कोबी, शिमला मिरची आणि कांदा. हे आपल्याला फक्त तेलावर असं कच्चा राहील या पद्धतीने आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. जास्त शिजवत बसायचं नाही, अगदी नावापुरती तेलावर फ्राय करून घ्यायचं. हे झालं. आता आहे ना मैत्रिणींनो, अजिनोमोटो हा हॉटेलमध्ये वापरला जातो. तुम्हाला जर वापरायचा नसला तर नाही वापरला तरी टेस्टमध्ये काही फरक येत नाही. पण अजिनोमोटो हा चायनीज आयटममध्ये वापरलाच जातो, त्याशिवाय चायनीज आयटम चांगला लागत नाही. जर तुम्हाला वापरायचा नसला तर नका वापरू. यावर आपण सोया सॉस, चिली सॉस आणि टमॅटो केचप व्यवस्थित असं फ्राय करून घेऊया. आता आहे ना मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आणि त्याची अशी थोडं पाणी टाकून स्लरी केलेली आहे. ती स्लरी आपल्याला याच्यात टाकून घेऊ आणि व्यवस्थित आपण ना, कारण कॉर्नफ्लॉवर आहे शिजायला वेळ लागत नाही. मस्तपैकी हे झालं की त्यावर आपण चिकनचे पीस टाकून घ्यायचे असे. हे असं व्यवस्थित फ्राय होत आलं की थोडासा आहे ना, अगदी चिमूटभर फूड कलर त्यामध्ये टाकून घ्यायचा आणि थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं कांदा पात आणि मिक्स करून घेऊया. मीठ टाकायची आवश्यकता नसते, कारण सोया सॉस, चिली सॉस प्रत्येकामध्ये मिठाचं प्रमाण असतं. आता हे आपण असं फक्त टॉस करून घ्यायचं. हे बघा किती मस्त अशी झालेली आहे. हे बघा कसं मस्त ज्युसी ज्युसी झालेलं आहे. आता मी तुम्हाला प्लेटिंग करून सुद्धा दाखवते. हे बघा मैत्रिणींनो, तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.